भिवंडी तालुका के बाप गांव में सरकारी भूमि मोजनी के लिए पुलिस बंदोबस्त के साथ अधिकारी पहुंचे थे। यह मोजनी महाराष्ट्र राज्य कृषि पणन महामंडल पुणे की ओर से की जा रही थी। जानकारी के अनुसार सरकार के एक्सपोर्ट प्रोजेक्ट के तहत सर्वे नंबर 118 की भूमि की मौजनी आवश्यक बताई गई थी। हालांकि स्थानीय ग्रामीणों ने इस मौजनी प्रक्रिया का तीव्र विरोध किया, जिसके कारण प्रशासन को मौजनी कार्य अस्थायी रूप से रोकना पड़ा। इस मुद्दे को सुलझाने के लिए आने वाले दिनों में ग्राम पंचायत और स्थानीय नागरिकों के साथ बैठक कर उनकी शंकाओं का समाधान करने के बाद ही आगे का निर्णय लिया जाएगा, ऐसा प्रशासन ने स्पष्ट किया है। प्रशासन का कहना है कि इस क्षेत्र में बड़े पैमाने पर अतिक्रमण हुआ है, जिससे मौजनी आवश्यक हो गई थी, लेकिन ग्रामीणों के विरोध के कारण फिलहाल यह प्रक्रिया रोक दी गई है। इस आंदोलन में ग्राम पंचायत की सरपंच भारतीय बालाराम घोड़े, उप सरपंच बालाराम दिनकर घोड़े सहित पंचायत सदस्य व बड़ी संख्या में ग्रामीण शामिल रहे। छत्रपती ग्राउंडवर आज 118 सर्वे नंबरची सरकार पणन महामंडळाने मोजणी ठेवली होती आणि त्या मोजणीला आमच्या ग्रामस्थांकडनं हरकत आहे आणि तसा निवेदन आम्ही त्या हरकतीचा दिला आणि ते निघून जायला तयार आहेत। आज 118 ची जी सातबारा होता तो ग्रामपंचायतच्या नावाने होता गुरचरण म्हणून 2007 ला त्यांनी आमची फसवणूक करून त्यांनी पणन महामंडळाच्या नावावर केला आणि पणन महामंडळाने पुन्हा 2017 ला तो सातबारा खालसा झाला होता आणि आज पुन्हा त्यांनी मोजणी लावली आणि कुठलाही आम्हाला विचारात नाही घेताना मोजणी लावण्याचं कारण आम्हालाही समजलं नाही, त्याच्यामुळे आम्ही त्याच्यात हरकत घेतलेली आहे। आणि त्यांनी जो 118 चा सातबारा सरसकट त्यांनी कुठल्या नियोजनार्थी किंवा कुठल्या कोणाला विचारात न घेता ग्रामस्थांना त्यांनी सरसकट सातबारा आणि चुकीच्या मार्गाने त्यांच्या नावावर केला, त्याला आमची हरकत आहे आणि आम्ही तसं त्यांना निवेदन आज दिलेलं आहे, दावा केलेला आहे, त्याची नोटीस त्यांना आता लागेल। सर्वांची एकच मागणी आहे की हा सातबारा आमचा जसा गेले तसा रिटर्न व्हावा आणि चुकीच्या मार्गाने गेले त्याच्यामुळे आम्हाला सातबारा भेटावा ही आमची अपेक्षा आहे सर्वांची। त्यांचा म्हणणे असं आहे की आपण याच्यासाठी एक बैठक घेण्याचा प्रयत्न करू आणि आम्ही तसा लेखी लेटर दिलेलं आहे आताचे। आमचा ठाम विरोध आहे आणि आम्ही इथं मोजणी किंवा कुठला या करून देणार नाही त्यांना। आज थांबवलेली आहे मोजणी आणि पुन्हा त्यांनी ही मोजणीला कुठला या करावा नाही आणि आमच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करावा नाही। स्पीड न्यूज भारत।